सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 470. नावडे तरी का येतील हे भांड, घेऊन या तोंड काळे थे. नावडे तरी काय येतील हे भांड, घेऊन या तोंड काळे थे. नासोनिया जाय रस या संगती, फळांचे पंगती नारायण. नासोनिया जाय रस या संगती, फळांचे पंगती नारायण. तोंडा वाटे नरक काळी अमंगळ, मिष्ठांना विटाळ करी सोने. तोंडा वाटे नरक काळी अमंगळ, मिष्ठांना विटाळ करी सोने. तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, निंदे तोची निंदा माय. तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, निंदे तोची निंदा माय. नावडे तरी का येतील हे भांड, घेऊन या तोंड काळे थे. दुष्ट लोकांची संगत नको, याबद्दल देवाकडे तक्रार करताना महाराज म्हणतात, परमार्थ जर ज्यांना आवडत नाही तर हे भांडखोर लोक काळे तोंड घेऊन आमच्याकडे पुन्हा पुन्हा कशाला येतात. नारायणा याच्या संगतीने परमार्थ रस नासला जातो. हे लोक भ्रष्ट आणि अमंगळ आहेत. तोंडातून नरकासारखे घाणेरडे शब्द काढतात. कुत्रे चांगल्या अन्नाला तोंड लावून ते अन्न दूषित करते, तसे हे आहे. जो संतांची मर्यादा राखत नाही तो मात्र गमनाप्रमाणे निंद आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 471. लेकराय ते पित्याचे जतन, दावी निज धन सर्व जोडी. लेकराय ते पित्याचे जतन, दावी निज धन सर्व जोडी. त्या पर्यामोचा झालासे सांभाळ, देखिलाची काळ नाही आड. त्या पर्यामोचा झालासे सांभाळ, देखिलाची काळ नाही आड. भुकेचे सानिध्य वशे स्तनपान, उपयाशी भिन्न चिंता नाही. भुकेचे सानिध्य वशे स्तनपान, उपयाची भिन्न चिंता नाही. आळवणी तुका उभा पैलथडी, घातली ओळी पांडुरंगे. आळवणी तुका उभा पैलथडी, घातली ओळी पांडुरंगे. अर्थ महाराज देवाजवळ स्वतःला अनन्य शरणागतीबद्दल बोलत आहे. लेकराला मातापित्याचे संरक्षण आयते मिळते. पिता आपले जमवून ठेवलेले सर्व धन मुलाच्या मोठेपणी त्याच्या स्वाधीन करतो. त्याप्रमाणे हो देवा, आमचा तुमच्याकडून असाच प्रतिपाळ झाला आहे. काळाचे तोंडच आम्ही पाहिले नाही आणि तो आडही आला नाही. भूक लागताच स्तनपान उपलब्ध असेल तर धावाधाव कशाचीच लागत नाही. मी अशा प्रकारे पांडुरंगाला आडवून पहिलं तीरावर उभा राहिलो, तेव्हा पांडुरंगाने मला जवळ घेण्याकरता धाव घेतली. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 472. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपणची येती चोजवीत. सगुणाची सोयी सगुण विश्रांती,
आपणाची येती चोजवीत. कीर्तनीच ओढे कृपेचा ओरस, दुरीपणे वास सानिंदता. कीर्तनीच ओढे कृपेचा ओरस, दुरीपणे वास सानिंदता. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा लागे स्वहिताच्या. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा लागे स्वहिताच्या. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागताची धन नाही वित्त. शुद्ध अर्थ शुद्ध आचरण विचाराने वागणे म्हणजे संतांची पूजा करणे आहे. त्यासाठी इर द्रव्य फुले वगैरे लागत नाही. हरीचे सगुण भक्तीने हरीचे सगुण रूप हेच आपण भक्ताला शोधित येतो. हरी जरी दूर आहे तरी कीर्तनाने त्याचा कृपाप्रसाद होतो. त्यामुळे तो दूर असला तरी समीपच असतो. मी हे माझ्या जीवीचे रहस्य तात्पुरते तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्ही तुमचे जीवन स्वहिताच्या मार्गाकडे लावावे अशी माझी तळमळ आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 473. जीवीचे जाणावे या नावे आवळी, हे कळते ओढे अमंगळ. जीवीचे जाणावे या नावे आवळी, हे कळते ओढी अमंगळ. चित्ताच्या त्या संकोचे काहीच न घडे, अतिशय वेडे चार तोचे. चित्ताच्या संकोचे काहीच न घडे, अतिशय वेडे चार तोचे. कळावीन काही नाही रुचोयेत, करुणी संकेत ठेवियला. कळावीन काही नाही रुचोयेत, करुणी संकेत ठेवियेला. तुका म्हणे काळे वचने चाचणे, काय बोलावोनी वेळो वेडा. तुका म्हणे काळे वचने चाचणे, काय बोलावोनी वेळो वेळा. जीवीचे जाणावे या नावे आवळी, हे कळते ओळी अमंगळ. अर्थ महाराज म्हणतात, मनातील हेतू जाणणे याला प्रेम म्हणावे. हट्टी असतात ते दुष्ट विचारच करतात, त्याचे मन अमंगळाकडेच वळते. चित्ताच्या अप्रसन्नतेने कार्यभाग होत नसतो. दुराग्रहाने काही करणे म्हणजे वेडाचार होय. ईश्वर करता आहे, योग्य काळा वाचून काहीही जमत नाही, रुचतही नाही, असा त्याने नियम करून ठेवला आहे. मला एका शब्दानेच माणसाच्या स्वभावाचा अंदाज येतो. त्याला वारंवार बोलायला लागण्याची जरूर नसते. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 474. कामातुर चवी सांडे बरड तोंडी बरडे, कामातुर चवी सांडे बरड तोंडी बरडे. रंगले ते अंगी दावे विश्वदेव बी आसडे. रंगले ते अंगी दावे विश्वदेव बी आसडे. धन सोशी लागे विड ते बडबड शमेना. धन सोशी लागे विड ते बडबड शमेना. तुका म्हणे व्यसने दोन्ही नरक खाणी भोगावया. तुका म्हणे व्यसने दोन्ही नरक खाणी भोगावया. कामातुर चवी सांडे बरड तोंडी बरडे. कामातुर चवी सांडे बरड तोंडी बरवे. अर्थ भोग्य विषयाची निंदा करताना महाराज म्हणतात, कामासक्त मनुष्य मर्यादा टाकतो आणि तोंडाने वाटेल ते बरडतो. ज्या विचाराने मन भरलेले असते तशी चिन्हे मनुष्य आपल्या शरीरावर दाखवतोच. विष पोटात गेले तर मनुष्य
आचके देऊ लागतो. धनाच्या लोभाने माणूस वेडा झाला म्हणजे त्याची बडबड थांबत नाही. स्त्री आणि पैसा ही दोन्ही व्यसने नरकखाने भोगावयास लावणारी आहेत. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.